सुप्रीम कोर्टला तुम्ही जुमानत नाही. तुम्ही सुप्रीम कोर्टानं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवरती काम करत नाही. आणि किती 594 रुपयाचा फरक आहे एका नगामागे. म्हणजे किती किती कोटी, शेकडो कोटीचा भ्रष्टाचार. पिंपरीत कुठे गेले ते मुलुंडचे नागडे पोपटलाल? जाऊन नाचा तिकडे आता आयुक्तांच्या दालनाबाहेर. जर तुमच्या अंगावर कमरोती का कपडे उरले असतील तर दाखवा ना. कुठे ईडी, कुठे अँटी करप्शन? हा विषय गंभीर आहे. हा विषय आम्ही पुढे नेणार आहोत. मुंबई मनपाला जेम पोर्टल मधून खरेदी करायला लावली. तिथे नाही, मुंबई महानगर हा विषय माझा नाही आहे की डॉक्टर मारहाण प्रकरणात आरोपी असलेले शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या बाबतीत न्यायालयानं म्हटले की त्यांना न्यायालयात हजर करा, त्यानंतर आम्ही पुढील आदेश देतो. पण सरकार आणि गृह विभाग त्यांना वाचवण्याचा गुंडांना वाचवतं बघा. कारण पोलिसांनी पोलीस कोठडीऐवजी डायरेक्ट न्यायालयीन कोठडीची मागणी केली. हो, असं आहे की याला जबाबदार राज्याचे गृहमंत्री आहेत. पोलीस त्यांचं ऐकत नाहीत. खास करून ठाणे जिल्ह्यातले पोलीस हे त्यांचं ऐकत नसून ठाणे जिल्ह्यातलं पोलीस आयुक्त आणि त्यांचं पोलीस दल संपूर्ण शहरातलं हे डेप्युटी CMचं हे आहे, घरगडी आहे, हरकामे आहेत. सामान्य माणसाला एक न्याय आणि महिला डॉक्टरवरती हल्ला करणाऱ्या गुंडांना दुसरा न्याय. कोण लागतात तुमचे हे गुंड? हे प्रकरण साधं नाही आहे. हे प्रकरण आम्ही सोडणार नाही. ह्याच्यामध्ये न्यायालयाची कसोटी तर आहेच आणि ह्याच्यामध्ये पोलीस दलाची प्रतिष्ठाही पणाला लागलेली आहे. पोलीस कोणाच्या घरगड्यासारखं काम करताय ठाण्यातलं हे आता ह्यावेळेला दिसेल. बोलिये. आणखी एकच विषय आहे. महाराष्ट्रातला समान नागरी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. काल असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. समिती स्थापन केली ती कमिटी जर पाहिली असेल तर आपल्याला कळेल त्या कमिटीवरती कोण कोण आहेत ते. कमिटीमध्ये सर्वसमावेशक अशी कमिटी पाहिजे ना, जे महान एका विचाराचे, बरं का, एकविचारी असे लोक त्यात घेतलेले आहेत. खरं म्हणजे त्या कमिटीमध्ये दोन्ही सभागृहातील जे प्रमुख नेते आहेत त्यांनाही घेतलं पाहिजे. समान नागरी कायदा हा महाराष्ट्रासाठी आपण आणणार असाल तर तो काय फक्त एका विचाराच्या पक्षाची भूमिका असू शकत नाही ना. समान नागरी कायदा ही सगळ्यात आधी या भारतामध्ये जर कोणी आवाज उठवला असेल तर तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उठवलेला आहे. मग त्याच्यामध्ये या सभागृहातले विधानसभेतले 2 प्रमुख पक्षाचे नेते हवेत किंवा विधान परिषदेतले हवेत. दिलेत का? नाही. त्यांच्या हाताखालची ताटाखालची मांजरं होऊ शकते अशा प्रकारचे लोक आहेत. जस्टिस रंजना देसाई त्याच्या प्रमुख आहेत. जस्टिस रंजना देसाईंनी हेच काम गुजरातमध्ये केलेलं आहे. मला त्यांच्याविषयी आक्षेप नाही आहे.